जय हिंद सर्वांना. आजचं जे लेक्चर आहे ते असणार आहे तलाठी भरती सिरीज नंबर 4 वरती. या लेक्चरमध्ये आपण काय घेणार आहोत तर या लेक्चरमध्ये आपण घेणार आहोत हिस्ट्रीचे 10 क्वेश्चन, इतिहासाचे 10 क्वेश्चन्स. ठीक आहे, स्टार्ट करू या लेक्चरला. पहिला प्रश्न पहा काय म्हणत आहे. शेतकऱ्यांच्या उद्धारासाठी कार्यरत म्हणून खालीलपैकी कोणत्या समाज सुधारकाचा प्रथमतः उल्लेख केला जातो. तर सर्वात अगोदर शेतकऱ्यांचे उद्धार म्हटलं की महात्मा ज्योतिराव फुले यांचा उल्लेख केला जातो. ठीक आहे, ऑप्शन मध्ये पाहायचं झालं तर बघा, कृष्णराव भालेकर यांचा मोस्टली शेतकऱ्यांशी संबंधित असा काही उद्धार वगैरे केलेला नाही त्यांनी. त्यांचा क्वेश्चन म्हणून काय येतं एक्झाम्स मध्ये माहितीये का, त्यांचे दीनबंधूचे ते संस्थापक होते. काय होते? दीनबंधूचे संस्थापक होते. 3 वर्ष दीनबंधू चालू केलं त्यांनी 1877 पासून ते 1879 पर्यंत. मग नंतर त्यांचा संस्थापकपणा कोणाकडे गेला? नारायण मेघांजी लोखंडेकडे गेला. त्यांनी 1880 ला ते अडॉप्ट केलं वृत्तपत्र. ठीक आहे, सो कृष्णराव भालेकर यांचं हे खूप इम्पॉर्टंट आहे वृत्तपत्राचं, ते एक लक्षात ठेवा. दुसरे आहेत आपले इथे ते म्हणजे विठ्ठल रामजी शिंदे आहेत. तर यामध्ये शिंदे बघा, शिंदेची स्पेलिंग काय असते? SHINDE इथे आहे. ठीक, तर या शिंदेचं असं लक्षात ठेवा की शेवटचे DE लक्षात ठेवा. DE म्हणजे डिप्रेस्ड क्लासेस मिशनची स्थापना केलेली त्यांनी. काय केलेली आहे? डिप्रेस्ड क्लासेस मिशन. ठीक, केव्हा स्थापन केलेले आहे तर 1906 मध्ये. बंगालची फाळणी झाली 1905, त्याच्या नेक्स्ट इयर स्थापन केलेले आहे. त्याचा आणि याचा काही संबंध करणार नाही, फक्त एक इयर लक्षात ठेवण्यासाठी एक आयडिया देत आहे. ओके, सो हे 2 झाले. आता विठ्ठल रामजी शिंदे बद्दल अजून माहिती घ्यायची झाली तर त्यांनी सत्याग्रह केला होता, पार्वती मंदिर सत्याग्रह 1929 मध्ये पुण्यात केला होता. ठीक आहे, आणि त्यांचे एक इम्पॉर्टंट बुक आहे ते म्हणजे भारतीय अस्पृश्यतेचे प्रश्न, हे एक विचारतात एक्झाम्स मध्ये. अजून काय केलं त्यांनी? 1917 मध्ये मुंबईमध्ये अखिल भारतीय अस्पृश्यता निवारण परिषदेचे अध्यक्ष होते ते. सॉरी, अध्यक्ष नव्हते बघा, मला आज कन्फ्युज झालं. त्यांनी आयोजन केले होते त्या निवारणाचे, पण त्याचे अध्यक्ष कोण होते तर सयाजीराव गायकवाड होते. ओके, तर सयाजीराव गायकवाड हे अध्यक्ष होते. थोडंसं कन्फ्युज होतं एक्झाम्स मध्ये, ते एक मेन पॉइंट लक्षात ठेवा. हे एवढं झालं. आता पुढे राजश्री शाहू महाराजांनी कोण? महात्मा फुले यांची थोडीशी माहिती घेऊ. अगोदर महात्मा फुलेंची घेऊ, कारण राजश्री शाहू महाराज यांच्याबद्दल जरा डीप आहे. तर महात्मा ज्योतिराव फुले यांचं सांगायचं झालं तर त्यांनी सर्वात इम्पॉर्टंट काम काय केलं? सत्यशोधक समाजाची स्थापना केली होती. आणि त्याच्याहूनही इम्पॉर्टंट काय होतं तर मुलींसाठी त्यांनी काय केलं? शिक्षण, मुलींचे शिक्षण सुरू केले. ठीक आहे, मुलींची शाळा वगैरे सुरू केली. त्याच्यामुळेच मी तुम्हाला आज शिकवत आहे. तर 24 सप्टेंबर 1873 मध्ये त्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली होती. त्या समाजाची जर थीम विचारली तर थीम अशी होती की सर्व साक्षी जगतपती त्याला नकोच मध्यस्थी. ठीक आहे, ही त्यांची थीम होती. परत त्यांनी शेतकऱ्यांसाठी काय केलं? वाणिज्य आणि शेतीशाळा, त्यांच्या मुलांसाठी वाणिज्य आणि शेतीशाळा सुरू केली होती. परत त्यांची वाईफ जे होत्या सावित्रीबाई फुले, हे भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका होत्या. ऍक्च्युली मध्ये हे जर असं लाईन माझी चुकली की पहिल्या महिला शिक्षिका, शिक्षिका म्हटलं तरच महिला येणार ना, शिक्षिकामध्येच महिला असते. तर पहिल्या शिक्षिका होत्या भारताच्या त्या. नंतर मुख्याध्यापिकाही बनल्या होत्या त्या. परत मुलींची शाळा केव्हा स्थापन केली त्यांनी? 1 ऑगस्ट 1848 मध्ये मुलींची शाळा सुरू केली होती. बरं, त्यांना अशी क्रांती करावी, मुलींसाठी काहीतरी करावे, काहीतरी हे वगैरे, ते समाज वगैरे कुठून आयडिया आली त्यांना? कुठून ही क्रांती करायची आयडिया आली त्यांना? त्यांनी एक बुक वाचलं होतं, राईट्स ऑफ मॅन हे बुक वाचलं होतं. त्यांच्यामुळे ते खूप इन्स्पायर झाले आणि त्याच्यामुळेच त्यांनी काय केलं? हे क्रांती केलेली आहे. ठीक आहे, त्यांच्यामुळे प्रभावित होऊन. अजून आता यांचे ग्रंथ खूप विचारले जातात. कोणते कोणते ग्रंथ आहेत? एक म्हणजे ब्राह्मणांचे कसब आहे, जे की 1869 मध्ये स्थापन झाले होते. 1869. ठीक, दुसरे म्हणजे गुलामगिरी, एक लक्षात ठेवा. गुलामगिरी 1873 मध्ये. आता 73 हा अंक लक्षात ठेवा. 73 वर्षाचे आई वडील आपल्या मुलांचे काय असतात? गुलाम असतात. आजकाल होत आहे तसं, गुलाम झाला नाही तर काय डायरेक्ट वृद्धाश्रम. ठीक आहे, सो 1873 एक. शेतकऱ्यांचे आसूड 1883, ह्याच्याच खाली लक्षात ठेवा, शेतकऱ्यांचे आसूड 10 वर्षानंतर सुरू केले त्यांनी. सार्वजनिक सत्यधर्म 1891 मध्ये. तेवढं इम्पॉर्टंट नाही, जे की यांचे इयर लक्षात ठेवायचे वगैरे, ग्रुप सी ला लागत नाही तेवढं.
तृतीय रत्न 1855 आणि अस्पृश्यतांची कैफियत एक लक्षात ठेवा, मोस्ट इम्पॉर्टंट, 1893 मध्ये. परत त्यांना जी महात्मा ही पदवी होती ना, महात्मा ज्योतिराव फुले यांची पदवी, ती कोणी दिलेली आहे? बंडेकरांनी दिलेली आहे. आणि महात्मा गांधीची महात्मा पदवी कोणी दिलेली आहे? रवींद्रनाथ टागोरने दिलेली आहे. इथे कन्फ्युज नका हो. ओके, सो इथे 3 आपले समाज सुधारक झाले. आता मोस्ट इम्पॉर्टंट पहिले वाले दिलेले, तिसऱ्या नंबरच्या ऑप्शन वरती, ते म्हणजे राजर्षी शाहू महाराजांचे. राजर्षी शाहू महाराज यांचे ऍक्च्युअल नेम काय आहे? तर यशवंतराव घाटगे आहे. काय आहे? यशवंतराव घाटगे. त्यांनी कोल्हापूरमध्ये सत्यशोधक समाज सुरू केला होता. म्हणजे काय सीन झाला होता की भाई, महात्मा ज्योतिराव फुले यांचा मृत्यू झाला. त्याच्यानंतर काय झालं, आता संस्थापकच वारला तर मग संस्था चालेल का पुढे? तर नाही. पण महाराजांना काय वाटत होतं, राजर्षी शाहू महाराज, की ही संस्था चालली पाहिजे. त्याने चालवली ती संस्था कुठे? त्याला नवजीवन कोणी दिलं? तर छत्रपती शाहू महाराजांनी दिली. आणि कुठे चालवली? कोल्हापूरमध्ये चालवली. बरं, ह्याचे अध्यक्ष कोण होते? तर भास्करराव जाधव होते. बरं का, कोल्हापूरवाल्यांचे अध्यक्ष कोण होते? भास्करराव जाधव. ठीक. सो तर लक्षात कसं ठेवायचं? तर सत्य, अनंत सत्य काय आहे? जगाचा अनंत सत्य आहे सूर्य. सूर्याचा सिनोनिम किंवा समानार्थी शब्द काय आहे? भास्करराव जाधव. सोबतच त्यांनी आर्य समाज पण स्थापन केला होता. म्हणजे एक शाखा सुरू केली होती आर्य समाजाची. कुठे? कोल्हापूरमध्ये. आणि त्याचे अध्यक्ष कोण होते? डी टी मालक. ओके, सो हे 2 लक्षात ठेवा. परत 50% आरक्षण मागासवर्गीयांसाठी केले, आणि ते एक पहिले राजकर्ते होते जे 50% आरक्षण लागू केले आणि आरक्षणाची संकल्पना आणली. ठीक आहे, भारतातील पहिले राजकर्ते होते आणि त्यांना त्यामुळेच भारतीय आरक्षणाचे जनक म्हटले जाते. ओके. आणि 1919 मध्ये त्यांना राजर्षी ही पदवी कोण दिली होती? कानपूरमधील कुर्मी क्षत्रिय सभेने राजर्षी ही पदवी दिली होती. राजकुमार कॉलेज किंवा राजकोटमध्ये त्यांचे शिक्षण झाले. 26 जून हे त्यांचा बर्थडे असतो. त्या बर्थडेलाच सामाजिक न्याय दिन असं महाराष्ट्रामध्ये सेलिब्रेट केलं जातं. आणि अचानक लक्षात आल्यामुळे मुले म्हणत आहे एकदम, काय म्हणतात, केसी जीभ लपलपाई. 11 एप्रिल मध्ये काय सीन झाला? महात्मा ज्योतिराव फुले यांचा जन्म झालेला होता. तर त्यालाही शिक्षक हक्क दिवस म्हटलं जातं. शिक्षक हक्क दिवस. त्याने आता शिक्षणासाठीच भरपूर कार्य केलेले आहे ना, तर असं लक्षात ठेवू शकता, शिक्षक हक्क दिवस. ठीक आहे, समजलं इतकं? आता पुढे अजून, तर आनंदीबाई जोशींनी यांना दत्तक घेतलं होतं, राजर्षी शाहू महाराजांना, आणि त्यांचं नाव काय केलं? राजर्षी शाहू महाराज केलं. दुसरा म्हणजे त्यांनी राजाराम वैदिक शाळा सुरू केली होती 1918 मध्ये. बरं का, त्यांनी परत जे मागासवर्गीय होते किंवा ग्रामीण व बहुजन भागांच्या मुलांसाठी वसतिगृह सुरू केले होते, हॉस्टेल्स. त्याच्यामधले एक इम्पॉर्टंट हॉस्टेल आहे ते म्हणजे मिस क्लार्क हॉस्टेल. मिस क्लार्क. ओके, आता या मिस क्लार्कचे पाहायचे झाले तर अक्षर किती येतात? 1 2 3 4 5 6 7 8 9 येतात. मग यामधला मिस कट करा आणि MISCLARK लक्षात ठेवा, म्हणजे 8 अक्षर येतात. आणि यांचा स्थापना दिन केव्हा आहे? 1908. समजला? नेक्स्ट आहे आता, त्यांनी मराठा बोर्डिंग वगैरे पण एक बोर्डिंग सुरू केली होती 1901 मध्ये. ते पण तेवढे इम्पॉर्टंट नाही, पण एक लक्षात ठेवा, मराठा बोर्डिंग सुरू केलेली म्हणून. 1919 मध्ये त्यांनी काय, एक सार्वजनिक ठिकाणी अस्पृश्यता बंदी केली. म्हणजे सार्वजनिक ठिकाणी अस्पृश्यतांना मार्ग मोकळा केला, जसं की हॉस्पिटल्स, स्कूल, कॉलेजेस, ओके, मंदिर वगैरे, त्यांचं असं म्हणणं होतं. परत बलुतेदारी पद्धत आणि वतनदारी पद्धत त्यांनी काय केली? नष्ट केली, कट केली. असं करायचं नाही, बलुतेदारी पद्धत, वतनदारी पद्धत म्हणजे बार्टर सिस्टीम वगैरे. आणि 1918 मध्ये त्यांनी महार जी वतनी होती ती रद्द केली. हजेरी पद्धत एक रद्द केली. हजेरी पद्धत म्हणजे नेमकं काय? म्हणजे अशी पद्धत ज्यामध्ये काय करायचं, अस्पृश्यतांना, म्हणजे कोणी गुन्हा केला असेल तर रोज त्याला पोलिसाच्या समोर जाऊन हजेरी देऊन यायला लागायचं. ते तर चूक होते ना. आता गुन्हा केला, झाला, त्याची शिक्षा भोगली, सगळं झालं, तरी त्यांना तेच करायला लागायचं. त्यामुळे ते पोलीस वगैरे कॉप्स होते ना, त्यांच्या छळ करायला लागायचे. ठीक आहे, काही करायला लागायचे त्यांना. त्यामुळे ती पद्धत त्यांनी रद्द केली. परत कोल्हापूरमध्ये राधानगरी डॅम आहे बघा, राधानगरी डॅम.
म्हणजे त्याला लक्ष्मी तलाव पण म्हटलं जातं, जे की भोगावती नदीवर आहे. तर ते डॅम कोणी बांधला? तर ते डॅम शाहू महाराजांनी बांधला. शहापुरी ही बाजारपेठ पण त्यांनी सुरू केली होती. हे क्वेश्चन्स येऊन गेलेले आहेत शहापुरीवाला स्टेटमेंटनुसार. ठीक आहे. परत GCSI, GCVO ह्या पदव्या ब्रिटिशांनी दिल्या आणि LLD ही पदवी केम्ब्रिज विद्यालयाने दिली. सोबतच त्यांनी काही वृत्तपत्रांना आर्थिक मदत केली होती, फायनान्शियल हेल्प दिली होती. ती कोणते कोणते पाहून घेऊया. ते म्हणजे मूकनायक. मूकनायक कोणाचा होता 1920चा? ते आपले आंबेडकरांचा होता. ठीक आहे. मूकनायक. तर मूकनायक 1920 आंबेडकरांना दिले होते. ते 2500 रुपये त्यांनी हेल्प केली होती, 2500 रुपयांची. सोबतच तरुण मराठा. ओके. सोबतच विजयी मराठा, मराठा. ठीक आहे. तर तरुण मराठे काय करतात? एकमेकांच्या जवळ राहतात, असं लक्षात ठेवा. आणि जवळकर, दिनकरराव जवळकर यांचे संस्थापक होते तरुण मराठाचे. विजय मराठा श्रीपादराव शिंदे होते. श्रीपादराव शिंदे. ओके. विजयी मराठा. क्वेश्चन्स येऊन गेलेले आहेत वृत्तपत्रावर आणि त्यांचे संपादकावर का संस्थापकावर. संस्थापक म्हणतात का की संपादक म्हणतात? तर असं कन्फ्युजन दूर करा बरं कमेंटमध्ये. परत राष्ट्रवीर हे त्यांनी शामराव देसाई ने लिहिलेलं वृत्तपत्र आहे. यांना आर्थिक मदत दिलेली होती त्यांनी. ओके. दॅट्स इट. आता इथे आपले राजर्षी शाहू महाराज झालेले आहेत, बऱ्यापैकी झालेले आहेत. ओके. बस. आता नेक्स्ट वरती जाऊया आपण. नेक्स्ट काय आहे की भाऊ महाजन यांनी वृत्तपत्रातून सामाजिक विषयावर लेखन केले. बरं, कोणते वृत्तपत्र होते? तर त्यांचे धूमकेतू आणि ज्ञानदर्शन होते. 2 वृत्तपत्र होते. हे 2 वृत्तपत्र त्यांनी असं सरळ विचारायचं होतं की भाऊ महाजनचे वृत्तपत्र कोणते यातून, है ना. पण त्यांना कसं कन्फ्यूज करायचं होतं क्वेश्चन मध्ये. ठीक आहे, काय हरकत नाही. तर वर्तमान दीपिका हे कोणाचे वृत्तपत्र होते? वर्तमान दीपिका होते की वर्तमान दीपिका. आत्ताची दीपिका कोण आहे? दीपिका पादुकोण. दीपिका पादुकोणला च्या मागे कोण आहे? तर असं लक्षात ठेवा, दीपिका पादुकोणच्या मागे आहे विष्णुबुवा ब्रह्मचारी. कोणाचे जर भावना दुखत असते ना, सरळ सांगा. फक्त एक अभ्यासाकरिता सांगत आहे मी, कारण आपल्याला एकतर गोष्टी लक्षात राहत नाही. एक विषय नाही, आपल्याला 6, 10 विषय आहेत. पाहायला गेलं तर एक काढलं तर ॲग्री वगैरे भरपूर निघतं आपलं. त्यामुळे ना मी काय एक ट्रिक म्हणून सांगत आहे. कोणाची भावना दुखली तर मला सांगा, काय हरकत नाहीये. तर विष्णुबुवा ब्रह्मचारी, विष्णू भिकाजी गोखले होते वर्तमान दीपिकाचे संस्थापक. आता सुधारक सांगायचं तर बऱ्याचदा मी सांगितलेलं आहे. सुधारक मध्ये सुधारक रक हा शब्द येतो, रक, है ना, रक. आणि आगरकर, ठीक. तर यामध्ये पण रक शब्द येतो, आगरकर. तर याचे संस्थापक कोण आहेत? आगरकर. समजलं? इथे धूमकेतू ज्ञानदर्शन दिला, पण ऍक्च्युअल मध्ये भाऊ महाजनचं जर PYQ पाहिले तर प्रभाकर हा खूप फेमस न्यूजपेपर आहे बरं, त्यांचाच आहे प्रभाकर. आणि ते खूप विचारलेलं आहे त्यांनी. प्रभाकर 1841 मध्ये स्थापन झाला होता. आणि प्रभाकरवरच कोणी प्रेरित झाले होते? तर गोखले म्हणत आहे, गोपाल हरी देशमुख, लोकहितवादी प्रेरित होण्याचे पत्र त्यांनी काढले होते. ठीक, समझे आप? तो ये ऑप्शन में AC जहां है वहां टिक मारो. आई थिंक सो एक में है तो एक को गोले मारो, और गोले मारने के बाद आगे चलो. आगे क्या बोलता है? आगे पूछता है की कोल्हापूरच्या छत्रपती शाहू महाराजांनी खालीलपैकी कोणत्या समाजाला नवसंजीवनी दिली? अभी मैंने बताया. कोणता नवसंजीवनी दिलेला? सत्यशोधक समाज, है ना. महात्मा ज्योतिराव फुले यांची डेथ झाली. महात्मा ज्योतिराव फुले आता संस्थापकच नाहीये जगात, तर सभा चालेल का? तर नाही. पण ते शाहू महाराजांना मान्य नव्हते. महाराजांनी काय केलं? आपण सभा काढू, त्यांची शाखा सुरू करू. कोल्हापूरमध्ये सुरू केले. त्याला नवसंजीवनी देणे, त्याला नवनिर्माण करणे, नवजन्म देणे, है ना. तर काही जण खूप कन्फ्युज झाले असते. हे पण उत्तर टिक केलं असतं, हे पण उत्तर केलं असतं. मीही ते केलेलं आहे. ठीक आहे. सो इथे उत्तर काय येईल? फक्त सत्यशोधक समाज येईल. ओके. आणि ऑप्शन जर क्वेश्चन अजून इंग्लिशमध्ये वाचला, क्या है इंग्लिश में देखो जरा. विच ऑफ द फॉलोइंग सोसायटीज वॉज रिव्हिटलाइज्ड बाय छत्रपती शाहू महाराज? वॉज म्हटलेलं आहे, तर त्यांना सरळ एकच कोणतं तरी सांगा म्हणत आहेत ते, वॉज देऊन आपल्याला इथे. तर ऑप्शन 1 आणि 2 तर गेलेच. ऑप्शन राहिले B आणि D. ते यातनं कुठलं तरी. प्रार्थना समाजाचा काही संबंध नव्हता तेवढा, तर Dच उत्तर. पण इथे प्रत्येक वेळेस असा तुक्का लागत नाही बरं का. एक वेळेस लागतो, माझा लागलेला आहे प्रत्येक वेळेस. किती असे पेपर दिले म्हणून प्रत्येक वेळी लागायला लागतो भाई, लागतो, तुक्का लागतो.
सो सो इथे ना म्हणजे कधी समजलंच नाही आता बाबा खूपच कमी मार्क आहेत, चला आपण काहीतरी करूया आणि आपण कट ऑफच्या जवळ येऊया असं असेल तर तेव्हा मग असा तुक्का तुम्ही मारू शकता. ओके. सो इथे उत्तर काय आहे, फक्त डी आहे. आता बाकीचे पण पाहून घेऊया. समता समाज काय सांगतो? समता समाज 1927 मध्ये सुरू झालेला. कोणी केला? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरने केलेला. कुठे? मुंबई येथे. सोबतच आर्य समाज स्वामी दयानंद सरस्वती. स्वामी विवेकानंद आणि स्वामी दयानंद मध्ये कन्फ्युजन होतं काही काही जणांना. स्वामी दयानंद सरस्वती, तर सरस्वती र येतं है ना, असं रचा उच्चार येतो. आणि आर्य समाजामध्ये आर्यचा उच्चार येतो र, है ना. तर तिथे तुम्ही काही कन्फ्युज होऊ शका असं वाटत नाही मला. सो दयानंद सरस्वतीने केव्हा स्थापन केले? 1875 मध्ये. म्हणजे सत्यशोधक समाज केव्हा झाले होते? 1873, 24 सप्टेंबर 1873. पण आर्य समाज केव्हा स्थापन झाले? त्याच्या 2 वर्षानंतर. आता प्रार्थना समाजाचा थोडा डीप आहे म्हणून शेवटी घेत आहे. ते म्हणजे प्रार्थना समाजाची स्थापना कोणी केली होती? ते केली होती आत्माराम पांडुरंग तर्खडकर यांनी. ठीक आहे. केव्हा स्थापन झाले होते? 31 मार्च 1867 मध्ये. तर डायरेक्टली डेट विचारू शकता का? तुम्हाला सांग काय आयडिया. एक आता सध्या काय करत आहे, ट्रेंडिंग मध्ये आयटक चालू आहे. आयटक जे वाचला त्याची आयटी जॉब मिळेल है ना, आपली गव्हर्नमेंट जॉब. तर आयटक बद्दल काय विचारलं की 31 ऑक्टोबर 1920 मध्ये स्थापन झालेले आयटक संस्था जी आहे त्याचे अध्यक्ष कोण नाहीत. आयोगाला खूप टाईप करायची इच्छा असेल का? तर नाही. आयोग तुम्हाला एक हिंट देते की बाई मी डेट टाकलेली आहे, तू प्रश्नामध्ये पण तू काहीतरी पाठ करून ठेव, म्हणजे पुढे तुला विचारू शकतो आम्ही. तसा सीन काय झाला होता, प्रार्थना समाज सोबत झाला होता. एकदा त्यांनी काय केलं, प्रश्नामध्ये पूर्ण प्रश्नाचा इयर वगैरे डेट टाकली होती आणि त्याच्या नेक्स्ट इयर त्यांनी काय केलं होतं, डेट इयर सोबत विचारलं होतं सर्व. त्यामुळे मला असं वाटतं की डायरेक्टली डेट इयर सोबत हे 2 समाज तरी ऍटलिस्ट तुम्हाला पाठ असणं गरजेचं आहे. ओके 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 ओके. तर प्रार्थना समाजाचे संस्थापक कोण होते? आत्माराम पांडुरंग तर्खडकर. आता ही थोडीशी त्याच्या बॅकग्राऊंड मध्ये जाऊ, त्याची हिस्ट्री पाहूया आपण. तर ऍक्च्युअल मध्ये काय झालं होतं, या समाजाच्या अगोदर होती परमहंस समाज सभा. ठीक आहे. 1848 मध्ये ही सभा स्थापन झाली होती. तीही कोणाला प्रेरित होती, तर ती प्रेरित होती ब्राह्मण समाज, जे की RRRने राजा राममोहन रॉयने स्थापन केली होती 1828 मध्ये. 1828, 1848, 1867. तर इयर व्यवस्थित लक्षात ठेवा. घोळ होतो म्हणजे 20 वर्षानंतर है ना तयार झालेली आहेत सभा ह्या. तर मग काय बोलत होते मी भाई, हा. तर 1800 त्याला मग त्याचा काय सीन झाला की ती जी सभा होती परमहंस सभा, त्याचे संस्थापक होते आत्माराम पांडुरंग तर्खडकर यांचे भाऊ दादोबा पांडुरंग तर्खडकर. तर यामध्ये खूप मोठी लिस्ट होती आणि ती लिस्ट कोणीतरी पळवली होती, ती ब्रिटिशांना कळाली. तर त्याच्यामध्ये सदस्य इकडे तिकडे झाले, जिकडे तिकडे. पण 1867 मध्ये एका व्यक्तीने प्रेरित केलं होतं, त्या व्यक्तीचं नाव मला आठवत नाहीये. त्या व्यक्तीने प्रेरित केलं आणि त्या प्रेरणा मिळून परत सभा सुरू केली. किंवा 1867 मध्ये. कोणी केली मग? त्यांच्या भावाने आत्माराम पांडुरंग तर्खडकर यांनी. त्याच्यामध्ये बरेच असे जण होते. त्यातले नामजोशींचं विचारतं की नामजोशींनी काय सुरू केलं. परत भारत सेवक समाज गोखलेंनी सुरू केलेले 1905 वाले, ते पण विचारतात. ठीक आहे. तर ते 2-3 गोष्टी एक लक्षात राहणं गरजेचं आहे. आता ते इनडीप मी सांगणार नाही अजून. प्रार्थना समाजाला थोडंसं 15-1 मिनिटं तर लागतातच. प्रार्थना समाज अजून येणारच आहे पुढे. त्याच्याबद्दल असं स्पेसिफिक जेव्हा विचारेल ना तेव्हा आपण घेऊया इनडीप. तर इथे ऑप्शन नंबर काय आहे? ओनली डी. आता नेक्स्ट पहा, अस्पृश्यांची कैफियत या ग्रंथाशी संबंधित खालीलपैकी कोणते विवरण योग्य आहे? विवरण देखते भाई. ए काय म्हणत आहे की ए महात्मा फुले यांनी अस्पृश्यांची कैफियत ही पुस्तिका लिहिली. तर यस, आत्ताच झालेलं आहे. ती केव्हा लिहिली जरा सांगा बरं? 1893 मध्ये लिहिलेली आहे. यामध्ये अस्पृश्यांवरील अत्याचाराची कथा आहे. तर यस, आता अस्पृश्यांसाठी लिहिलेली आहे म्हणजे त्यांच्याबद्दलच असणार. तर बीला तर डिलीट मारून जमणारच नाही भाई. सी बघा काय म्हणते की महात्मा फुले यांनी राणी व्हिक्टोरियाकडे अस्पृश्यांची कैफियत मांडली. तर हे पण योग्य आहे. ओके. या कैफियत अस्पृश्यांवरील अन्यायास जबाबदार ब्रिटिश अधिकारीच आहेत असे राणी व्हिक्टोरियांना सांगितले.
तर हे चुकीचं आहे. फक्त ए, बी अँड सी येणार. हे चुकीचं आहे का? तर ब्रिटिश अधिकाऱ्यांबद्दल नाही, तर ब्राह्मण कसं त्यांना छळ करतात ते त्यांच्याबद्दल लिहिलेलं होतं, ब्राह्मण. ठीक आहे. आता तुम्ही काय करता की भाई, जे मोठं दिसला, ज्याची लाईन मोठी, तोच बादशाह असं वाटतं आपल्याला. त्याच्यामुळे ऑप्शनमध्ये एकाच ऑप्शनमध्ये डी दिसलेला आहे आणि त्यालाच आपण टिक करता आणि तुम्ही इथे माती खाता है ना. तर ऑप्शन ए, बी, सी हे बरोबर आहे. फक्त हे कट आहे. नॉट इन डीप आपण बोललेलो आहे त्याच्याबद्दल. नेक्स्ट, कामगार चळवळीचे जनक म्हणून कोणास ओळखले जाते? हे तर मी सांगणारच नाही भाई. इसको मैं बनना नाही आहे. हे बाकीचे तर ऑप्शन ह्याच्या उत्तर सोडून बाकीचे ऑप्शन आहे एकदम ऑप्शन न वाचलेले आहेत मी वाचलंच नाही ते ऑप्शन कधी. आता नेक्स्ट क्वेश्चन वरती जाऊ. वासुदेव बळवंत फडके यांच्या धनिकाच्या घरावर दरोडे घालण्यामागील उद्देश कोणते होता? आता वासुदेव बळवंत फडके समाजसुधारक है ना, तर त्यांचा उद्देश काहीतरी चांगलाच असणार. तर पहा आता काय आहेत ऑप्शन मध्ये. इंग्रज सरकार विरुद्ध शस्त्र बंडासाठी आवश्यक निधी मिळवणे. ठीक आहे, याला बाजूला ठेवूया थोडस. बाकीचे पहा, स्वतःसाठी संपत्ती गोळा करून ऐशोआरामाचे जीवन करणे. समाजसुधारक आहेत, स्वतःच काही बघत नाहीत ते. समाजात भीती निर्माण करून लोकप्रियता मिळवणे. कोणताही समाज सुधारक, त्याला सुधारक नावच मिळालं नसतं, समाज गुंडा मिळाला असतं ना नाव, है ना. भीती निर्माण कशाला करायची? राजकीय सत्तेवर त्वरित नियंत्रण मिळवणे. ते काय पॉलिटिशियन नव्हते, त्यांना काय पॉलिटिक्स मध्ये घुसायचं नव्हतं, जे की राजकीय सत्तेवर त्यांना यायचे म्हणून. ठीक आहे, तर फक्त काय येणार? इंग्रज सरकार विरुद्ध सशस्त्र बंडासाठी आवश्यक निधी मिळवणे, जे टिक पहिलं होतं. इथे तुमच्या लॉंग आन्सरला तुम्हाला वाहवा मिळाली असती, म्हणजे जर असं लांब याचं उत्तर टिक मारू तर इथे तुक्का लागला असता, पण इक्वल झाला असता. नेक्स्ट पहा, कोल्हापूरच्या बर्वे हा तुम्हाला हे सांगितलं नाही मी की वासुदेव बळवंत फडके यांच्या इंडीप काही माहिती सांगितली नाही का, तर सध्या थोडंच थांबू. आत्ताच मी 4-5 सुधारकाबद्दल बोलली आहे, अजून कन्फ्युजन नको, अजून खूप अभ्यास नको म्हणून सांगितलं नाही. पुढे पाहूया. ओके, कोल्हापूरच्या बर्वे प्रकरणातील खालीलपैकी कोणत्या नेत्यांना डोंगरीच्या तुरुंगात 4 महिन्यांची शिक्षा भोगावी लागली? आता कोल्हापूरच्या बर्वे प्रकरणातील उत्तर सांगण्या अगोदर मी काय करते, स्टोरी सांगते. स्टोरी अशी आहे की कोल्हापूरमध्ये बर्वे प्रकरण काय झालं होतं. माधवराव बर्वे यांनी काय केलं होतं, चौथ्या शिवाजीराव महाराज जे होते, चौथे शिवाजी महाराज, 4th शिवाजी महाराज, ह्यांना वेळ लागले असं ढिंडोरी पिटवत होते. ठीक आहे, पण ऍक्च्युअल मध्ये त्यांचा छळ माधवराव बर्वेच करत होते. तर हे कोणाच्या लक्षात आलं? हे आलं आपल्या लोकमान्य टिळकांच्या आणि गोपाल गणेश आगरकरांच्या लक्षात आलं. आता लोकमान्य टिळकांचे एक न्यूजपेपर होते, द मराठा, जे की ऍक्च्युअल मध्ये इंग्लिश मध्ये लिहून यायचा है ना. आणि गोपाल गणेश आगरकर यांचा होता केसरी है ना. केसरीचे संस्थापक कोण कोण होते? आगरकर एक होते, टिळक होते आणि चिपळूणकर एक होते. ठीक आहे, पण ऍक्च्युअल होते आगरकर. नंतर कोण घेतले त्याला अडॉप्ट कोण केलं? टिळकाने केलं. ओके, सो मग या दोघांनी काय लिहिलं, लेख लिहिले की हे असं असं खोटं बोलत आहे, हे छळ करत आहे. मानहानी झाली असं कोणाला वाटायला लागलं? बर्वेला वाटायला लागलं. बर्वे म्हणा, मेरी तो मानहानी कर रहे हो, मैं तो खटला भरूंगा. भरलं खटला, झाली शिक्षा 4 महिन्याची. कुठे झाली? डोंगरीच्या तुरुंगामध्ये. किती? 4 महिन्याची शिक्षा झाली. त्यावरती 101 दिवस डोंगरीच्या तुरुंगातील 101 दिवस म्हणून आगरकरांनी एक ग्रंथ लिहिला होता. ओके, आणि ह्या दोघांचे पहिले असं वृत्तपत्रावरून भेटलेली शिक्षा होती त्यांना. ठीक आहे, दॅट्स इट. बस इतकंच इम्पॉर्टंट आहे. दुसरं म्हणजे केसरी झाला. आता थोडंसं इथे टिळकांबद्दल थोडंसं माहिती घेऊ, खूप इम्पॉर्टंट होते टिळक. ओके, सो टिळकांनी काय केलेलं आहे, तर टिळकांना मेनली फादर ऑफ इंडिया अनरेस्ट म्हटलं जातं. भारतीय असंतोषाचे जनक असं कोण म्हटलं? व्हॅलेंटाईन चिरोलनी म्हटलं. तेरे को चिर डालूंगा असं कोण म्हटलं? लोकमान्य टिळकांनी. ऍक्च्युअली मध्ये म्हटलं नव्हतं, बस एक सांगत आहे, पार्ट ऑफ अ जोक. म्हणजे राग आला होता की हा मला असं कसं म्हणू शकतो की आय एम अ फादर ऑफ इंडिया अनरेस्ट. हे तर चुकीचं होतं भाई, खरंच चुकीचं होता. नेक्स्ट, मेकर ऑफ मॉडर्न इंडिया असं महात्मा गांधींनी त्यांना टायटल दिलं होतं. ठीक, दुसरा म्हणजे त्यांनी न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना केली 1880 मध्ये. आणि तुरुंगात केव्हा गेले माहिती आहे का तुम्हाला? 1882 मध्ये ना. आणि न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना 1880 मध्ये. ठीक, आणि डेक्कन एज्युकेशन सोसायटीची एक स्थापना केली होती त्यांनी
1884 मध्ये. परत त्यांनी सार्वजनिक उत्सव सगळ्यांना एकत्रित आणण्यासाठी केले. 1893 मध्ये गणेशोत्सव सुरू केला. 1895 मध्ये शिवजन्मोत्सव सुरू केला. सोबतच त्यांनी जे न्यू इंग्लिश स्कूल स्थापन केली होती ना, त्यांच्यासोबत कोण कोण होते? हे तिघे होते बरं का, हे तिघे जिवलग मित्र, असं लक्षात ठेवा, जिवलग मित्र आहेत. सोबतच त्यांनी होम रूल लीगची सुरुवात केली 1916 मध्ये पुण्यात, बेळगाव. परत 6 वर्षाची काळापाण्याची कैद झाली होती त्यांना. अजून होम रूल लीगची अजून सुरुवात कोणी केली होती सांगा बरं, माहीत असेल तर. त्यांचे एक बुक्स लक्षात ठेवा, गीत रहस्य. गीत रहस्य कैसे लक्षात रखेंगे, ऐसे रखेंगे की भाई, लक्षात का ठेवा म्हणत आहे गीत रहस्य. गीत रहस्य आणि गीतांजलीमध्ये कन्फ्युजन होतं. गीतांजली कोणाची होती? रवींद्रनाथ टागोर यांची होती. तर त्याच्यामुळेच त्यांना नोबेल प्राइज मिळाला होता ॲज लिटरेचरमध्ये, हो ना. पहिले नोबेल प्राइज मिळवणारे होते 1913 मध्ये. सो त्यामध्ये कन्फ्युज होऊ शकतं की गीतांजली कोणी स्थापन केली. त्याच्यामध्ये लोकमान्य टिळक पण देतील आणि रवींद्रनाथ टागोर पण देतील. त्यामुळे कन्फ्युजन नको व्हायला म्हणून असं लक्षात ठेवा की भाई लोकमान्य टिळक एक सिक्रेट व्यक्ती होते, एक सिक्रेसी निर्माण करत होते, असं लक्षात ठेवा. बस, बाकी काही नाही. दुसरं त्यांनी सुरू केलं बुकचं नाव होतं आर्क्टिक होम ऑफ वेदास. आर्क्टिक होम ऑफ होम इन वेदास. ग्रामर बेकार आहे बरं का माझं. तिसरं त्याने सुरू केलं ओरियन. ठीक, तर इतकं लक्षात ठेवा. बाकी काही आलं ते टिळकांबद्दल बघून घेऊ. गोखलेंचं एक लक्षात ठेवा, भारत सेवक समाजाची स्थापना केली 1905 मध्ये, जेव्हा बंगालची फाळणी झाली त्याच वर्षी. त्याचा यांचा काही संबंध आहे का नाही, फक्त एक लक्षात ठेवण्यासाठी आयडिया देत आहे. बस, तर यामध्ये ऑप्शन नंबर ए अँड बी करेक्ट आहेत. ऑप्शन आहे 1. ओके, ऑप्शन नंबर आहे 1. नेक्स्ट पहा. आता हे क्वेश्चन थोडंसं मला कन्फ्युजन आहे, त्यामुळे ह्या क्वेश्चनला थोडंसं बाजूला ठेवूया. ठीक, मला थोडंसं लक्षात आणून द्या की भाई मॅडम तुमचा 58 नंबरचा क्वेश्चन राहिलेला आहे म्हणून. नेक्स्ट वरती जाऊया. आर्थिक राष्ट्रवाद निर्माण करण्यास खालीलपैकी कोणाचे योगदान आहे? तर आर्थिक राष्ट्रवाद निर्माण करण्यास खालीलपैकी भास्करराव पांडुरंग तरखडकर, रामकृष्ण विश्वनाथ भाऊ महाजन आणि महादेव गोविंद रानडे. आता रानडे तर येणार इकॉनॉमिक्स म्हटल्यावर, ठीक आहे. पण या जर ऑप्शन पाहाल तुम्ही तर ऑप्शन मध्ये डी सगळीकडेच दिलेला आहे. ठीक आहे, डी काय झालं, सगळीकडेच दिलेला आहे. सो ऑप्शन मध्ये फक्त डी घेऊन चालणार नाही, बाकीच्याबद्दल पण माहिती असणं गरजेचं आहे. त्यांना फादर ऑफ इंडियन इकॉनॉमिक्स काहीतरी म्हटलं जातं, मॅक्रो इकॉनॉमिक्स, रानडे आणि नौरोजींना पण बरं का. ठीक आहे, चलो. ड्रेन थेअरी म्हटलं तर नौरोजींनी आणलेली आहे. बस एवढं लक्षात ठेवा. नेक्स्ट रानडे बद्दल पण नंतर बोलू. नेक्स्ट शेवटचा क्वेश्चन आहे, मुंबईतील कामगार व शेतकरी पक्षाचे मराठी मुखपत्र कोणते? तर क्रांती हे मराठी मुखपत्र होते, शेतकरी आणि कामगारांसाठीचे. ठीक, ती क्रांतीची स्थापना कोणी केली होती? तर क्रांतीची स्थापना केली होती श्रीपाद अमृत डांगेने. केव्हा केली होती? नको, इयर लक्षात नका ठेवू, तर क्रांतीची स्थापना लक्षात ठेवा, श्रीपाद अमृत डांगे. नेक्स्ट आहे नवाकाळची स्थापना कोणी केली होती? खाडिलकर यांनी केली होती. खाडिलकर. आता लक्षात कसं ठेवायचं, मी कसं लक्षात ठेवलेलं आहे, तर एक खाडी आहे, त्या खाडीमध्ये मी लपून बसलेली आहे. लपून बसली, मला झोप लागली, डोळा लागला माझा, झोपली मी. नेक्स्ट दिवशी बघते तर काय, नवा काळ तयार झाला. ओके, सो इथे नवा काळ, खाडिलकर, कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर. स्वराज परांजपेचा आहे. ठीक आहे, शिवराम महादेव परांजपे. आता शिवाजी महाराजांनाच स्वराज निर्माण करायचा होता है ना स्वतःचा, तर शिवराज परांजपे असं लक्षात ठेवा. आणि काळ पण शिवराज यांचं होतं. केसरी, अब केसरी के बारे में क्या ही बोलू मैं. केसरी तिघे संस्थापक होते, चिपळूणकर, आगरकर आणि लोकमान्य टिळक होते. नंतर काय झालं, म्हणजे मेनली कोण होते तर आगरकर होते पहिले संस्थापक, आणि त्याच्यानंतर लोकमान्य टिळकांनी अडॉप्ट केलं ते. आता इथे वर्तमानपत्रांबद्दल दिलेलं आहे, तर वर्तमानपत्रांचं थोडंसं माहिती आहे की फर्स्ट न्यूजपेपर इन इंडिया कोणता आहे, पहिला भारताचा न्यूजपेपर कोणता आहे, सगळ्यांनाच माहित असतं, बेंगाल गॅझेट आहे. पण इयर आणि कोण स्थापन केले हे एक लक्षात ठेवा, हिक्कीने स्थापन केलं होतं, किंवा 1780 मध्ये. ओके, दुसरा म्हणजे फर्स्ट न्यूजपेपर ऑफ महाराष्ट्र कोणता आहे, तर दर्पण आहे. केव्हा स्थापन केलं, 6 जानेवारी 1873,
1873 म्हणते चुकून 1832. 73 ते समाज सुधारकांचे ते सभा आठवली मला, है ना. तर 1832 मध्ये स्थापन झाली. कोणी स्थापन केली? जांभेकरनी स्थापन केली. क्वेश्चन येऊन गेला आताच्या प्रीमध्ये. ओके, सो हे इम्पॉर्टंट आहे. परत 6 जानेवारी हा महाराष्ट्राचा पत्रकार दिवस म्हणून साजरा केला जातो. दॅट्स इट, फायनल. तर समजलं का तुम्हाला लेक्चर? समजलं असेल तर नक्की कमेंटमध्ये एकदा सांगा की यस मॅम समजलं आहे. ओके, सो कसं वाटलं असं लेक्चर तुम्हाला? छान वाटलं? काही समाज सुधारक घेतले नाही, खूपच नको म्हणायला. म्हणजे आजचा पहिला लेक्चर होता ना पीवायक्यूचा, हा म्हणजे आजच्या पीवायक्यू स्टार्टिंग तलाठीसाठी केलेल्या, तर त्यामुळे नको म्हटलं जास्त घ्यायला. चला आता मी एंड करते लेक्चरला. भेटूया उद्याच्या लेक्चरमध्ये. जय हिंद.